इथे ना मी सकाळीच दुधाचं निमित्त लावून ना डेअरीमध्ये गेले होते. खरं तर मला गोड काय तर घ्यायचं होतं आणि इथं हा ढबऱ्या चिमणीजवळ लाडानं जाऊन बसला होता तर चिमणीने ह्याला पण मारत घेतलं होतं. ही काही सुधारायचं नाव घेत नाही. इथे पप्पांसोबत चिमणीबाईने मस्त अशी आंघोळ केली, देवपूजा केली आणि पप्पांनी नेऊन बसवलं तिला गाडीवर. तिला वाटलं पप्पा फिरायला घेऊन चाललेत, पण पप्पा निघून गेले कामाला आणि हा मुंबईचा पाऊस काय थांबायचं नावच घेना. दिवसभर नुसता पडू लागलाय आणि असं वातावरण बघून तर वाटतंय कामरून घेऊन झोपी जावं. खरं तर सकाळी मी ना पाणी भरताना पावसामध्ये खूप जास्त भिजले, कारण पाऊस त्याच टायमिंगला आला होता ज्या टायमिंगला पाणी आलं होतं आणि सकाळी पावसामध्ये केस भिजलेल्या तर संध्याकाळी होत आली तरी सुकलेली नाही. आणि कपड्याचा तर विषय सोडा, 2-3 दिवसाची घरामध्ये कपडे सुकायला पडले, कारण 3 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे मुंबईला. आणि चिवतायचं पाणी फेवरेट आहे ना, म्हणून तिला पाऊस दाखवायचं काम चालू होतं माझं. चिवताय आता मोठी झाले, स्वतः दातानी खाऊ शकते, पण तरीही तिला हे फ्रूट खाण्यासाठी लहानपणी मागवलेली गोष्टच आवडते. खरं तर चिमणी 6 महिन्याची असल्यापासून मी हे वापरते तिच्यासाठी. तेवढ्यात पाऊस कमी झाला आणि करण काय तर पार्सल घेऊन येताना दिसला. त्याने समरसाठी काय तर गिफ्ट मागवलेलं होतं. म्हटलं चला आता ओपन करून दाखव काय आहे ते. तर याच्यामध्ये ना एवढा क्यूट ना एलिफंट सोफा होता आणि त्याची क्वालिटी सुद्धा खूप भारी होती. तुम्हालाही तुमच्या बाळासाठी हे मागवायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक पीपी टाईप करा, भेटून जाईल आणि युट्यूबमध्ये मी टॅग करते. आता पाऊस तर उघडला होता, घराच्या बाहेर निघता येणार गेले म्हटल्यावर आम्ही दोघी मस्त असं घराच्या बाहेर निघालो होतो आणि नंतर हिला घरामध्ये घेऊन गेले तर हिची वापस नाटकी चालू झाले बाहेर जाण्यासाठी. फिरायला असलं ना बाकी हिला काय लागत नाही.